नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या नेता लय पॉवरफुल या कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकांनिमित्त विविध नेत्यांची भाषणं सध्या चांगली चर्चेत आहेत. आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून या चर्चेत असणारी भाषणं दाखवणार आहोत. पाहूया या संदर्भात. राजा प्रचंड घाबरलेला आहे. राजा अजिबात निवडून येऊ शकत नाही, जिंकू शकत नाही, हे त्याच्या पक्का लक्षात आलेलं आहे. त्यांना माहिती आहे की विकासाचा एकही मुद्दा त्यांच्याकडे नाही. जीएसटी वर बोलायला तोड नाही. नोटबंदीमध्ये सपशेल अपयशी ठरलेले. इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये किती चंदा, म्हणजे आता त्यांनी आमच्या भावांकडे गेले ना, ती गोविंदा, तो गोविंदा आपल्याला लय आवडायचा बाबा, लय आवडायचा. त्याची कॉमेडी बिमेडी आवडायची. गोविंदाचं ते गाणं बिना आवडायचं, आओ सिका दो तुम्ही अंडे का फंडा बिंडा असलं काहीतरी. आता त्याच्याकडून त्यांना गाणं म्हणून घ्यावं लागेल. आओ सिका दो तुम्हें चंदे का धंधा, ये नहीं प्यारे कोई मामूली धंधा, इसमें छुपा है बीजेपी के सक्सेस का फलसफा, धंधा है गंदा, गंदा है चंदा, चंदे का धंधा, आओ सिका दो तुम्हें चंदे का धंधा. इलेक्ट्रल बॉन्डचा ज्यांनी एवढा धंदा केला, एकीकडे आम्हाला सांगितलं की बीफ खाणे म्हणजे कसे धर्माच्या विरुद्ध आहे, पण बीफ विकणाऱ्या कंपन्यांकडून इलेक्ट्रल बॉन्डचा धंदा त्यांनी करून घेतला, हे मात्र ते सांगत नाही. जे आपल्याला शहाणपण सांगायला लागले, तुम्हाला जी जंगली रमी पे आओ ना महाराज, ह्या जो ऑनलाईन लॉटरी गेम आहे, या लॉटरी गेमच्या लोकांकडूनही त्यांनी चंदा घेतला. कुणाकडून चंदा घेतला नाही. आणि आपल्याला कळलंच नाही. पैसे आपल्या कष्टाचे चालले ना सगळे. बरोबर, आपल्याला सांगतोय हा टॅक्स भरा, तो टॅक्स भरा, हे करा, ते करा, आणि वरून सांगताय कि हम जब अब सत्ता में आएंगे तो वन नेशन वन इलेक्शन करेंगे. हे मोदीला काय करायचं पंतप्रधान सांग ना, कडू एक तर गोष्ट सांग, काय करायचं त्याला पंतप्रधान. तर त्याला सांगते का करायचं, म्हणजे देख नहीं रहे हो मुसलमान परेशान हो रहा है. काय का परेशान हो रहा मुसलमान, क्यों मुसलमान परेशान होगा भाई. अरे तुम्ही भक्तुल्य हो. जेव्हा 45 पैशाच्या हिशोबानं मेसेज टाईप करताय, तेव्हा तो त्याच्या खून पसिनेची कमाई करतोय. काय त्याचा समजा भाजीपाल्याचा ठेला असेल, काय फळांचा ठेला असेल, एखादी टपरी असेल, स्क्रॅपची गाडी असेल, काही ना काही तो कष्ट करतोय. दिवसभर खून पसिनेचे आपले 1500 रुपये घरी आणतोय, लेकरा बाळांना कष्टाची भाकर खाऊ घालतोय. कशात परेशान झाला तो. नहीं मुसलमान परेशान हो रहा है. कैसे परेशान हो रहा रे. ऐसा कुछ है क्या कि गैस सिलेंडर मुसलमान लोगों को 1250 को मिलता और हिंदू को 300 कुछ मिलता है क्या. ऐसी कुछ है क्या रे कि मुसलमान को तुअर की दाल 200 रुपए किलो मिलती और हिंदू को क्या 20 रुपए किलो को मिलती क्या रे. समोरच्या उमेदवाराला आपल्याला विचारावं लागेल की बाबा तू पवार साहेबांच्या मागणं उभा नेमका राहिलायस कशाला. अरे पवार साहेबांच्या मागणं त्याच्या घरातलं पण कोण राहिलं नाही. अजितदादा बी गेले, कंठुळून गेले. मी परवाच्या सभेत म्हटलं की हे म्हातारं एवढं कडू आहे, म्हणजे अजितदादाला सुद्धा घरातला कारभार हातात दिला नाही. मी म्हटलं परवा की एक किल्ली कमरेला लावून हिंडतया, पण अजितदादा हुशार निघाला. अजितदादानं किल्लीचा आणि कुलपाचा नाद सोडला आणि अख्खं घरच उचलून अजितदादा बाहेर पडले, कारण अजितदादाला कळलं की हे काय आहे. मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगेन की साहेब, आम्ही विस्थापिताच्या विरोधामध्ये लढत आलो. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, विस्थापिताच्या बाजूने प्रस्थापिताच्या विरोधामध्ये आम्ही लढत आलो. साहेब, माझी तुम्हाला एक विनंती आहे, यांचं वाडं जर उद्ध्वस्त करायचे असतील तर यांच्या ढुंगणाखाली जो जाळ आहे, तो जाळ तेवढा तुम्ही फुंकार मारा. निश्चितपणाने यांचं वाडं उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. अरे यांनी जनतेला अक्षरशः लुटलेलं आहे, जनतेला फसवलेलं आहे. जे समोरचा उमेदवार आहे त्याला विचारा की तुमचा पंतप्रधान कोण. तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवताय, अक्षदा वाटताय, हे खरं आहे, पण तुमच्या लग्न मंडपामध्ये नवरदेव कोण आहे. अरे ज्या इंडिया आघाडीकडे नवरदेवच नाही, मग आम्ही अक्षदा टाकायच्या कुणाकडं. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये
जर आपण बघितलं, देवेंद्र फडणवीस नावाचा एकमेव माणूस असा जन्माला आला की या प्रस्थापितांच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहिला आणि या सगळ्या घड्या उद्ध्वस्त झाल्या. एकमेव माणूस. नाही, शरद पवारांना वाटत होतं की माझ्या एवढा चलाक कोण नाही, कारण या माणसानं जनता दल संपवला, या माणसानं शेका पक्ष संपवला, या माणसानं कम्युनिस्ट पक्ष संपवला, या माणसानं कर्तबगार माणसं राज्यातली संपवण्याचं कटकारस्थान खऱ्या अर्थानं शरद पवार यांनी केलं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या शकुनी मामाचा पराभव या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही जनता केल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही, थांबणार नाही. आणि म्हणून निश्चित मला खात्री आहे की यावेळी माढा मतदारसंघामध्ये निश्चित क्रांती होणार आहे. खरं तर पंतप्रधान पदाची इतकी मोठी प्रतिष्ठा आहे, कारण साहेब कायम सांगतात पंतप्रधान पद ही एक इन्स्टिट्यूशन, एक संस्था आहे. आणि असं असताना माननीय पंतप्रधान म्हणाले, आदरणीय साहेबांविषयी नामोल्लेख न करता 45 वर्ष असणारी एक भटकती आत्मा. देशाचे पंतप्रधान बोलतात भटकती आत्मा. फार नम्रपणे देशाच्या पंतप्रधानांना सांगू इच्छितो, होय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, महिलांचा, कष्टकऱ्यांचा, युवकांचा आत्मा आहेत. आणि हे जेव्हा भटकत होते, जेव्हा भुजला भूकंप झाला होता ना, तेव्हा माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. भुजला भूकंप झाला होता, अख्ख्या संसदेमध्ये विरोधासाठी विरोध न करता मला याचा अनुभव आहे. आणि मी भुजच्या भूकंपाला पुनर्वसनाला जाणार हे सांगणारे एकमेव आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. आज तुम्ही येऊन आरोप करता, जेव्हा कांद्याच्या माळा घालून तुम्ही संसदेमध्ये आंदोलन करत होतात ना, आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवा सांगत होतात, तेव्हा काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची निर्यात बंद करणार नाही, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणार नाही, हे ठामपणे सांगणारी आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना एका ठिकाणी सांगितलं, अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो. त्यांनी सांगितलं पाडूनच दाखवतो. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर हा प्रश्न पडला, काय चूक केली हो? नेमकी चूक काय केली सांगा ना. माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न संसदेत मांडला, ही चूक केली. बिबट्याच्या संदर्भातला प्रश्न संसदेत मांडला, ही चूक केली. कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातला एक पोरगा आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेत जातो आणि 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवतो. तो माझ्या सर्वसामान्य शिरूर लोकसभेच्या मतदारांना अर्पण करतो, ही चूक केली. की स्वाभिमान गहाण टाकला नाही, ही चूक केली. स्वार्थासाठी सरपटायला सांगत होता, ताठ मानेनं चालण्याचा आदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारानं ताठ मानेनं चालणं पसंत केलं, ही चूक केली. आणि म्हणूनच एवढीच विनंती, फार मोठे नेते आहात आपण, आणि जर तुमची मर्दुमकीच दाखवायची असेल तर सर्वसाधारण एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यात कसली आली मर्दुमकी? मर्दुमकीच दाखवायची असेल तर सांगा ना दिल्लीच्या सरकारला कांद्याची निर्यात बंदी उठवून दाखवा.